अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यरासे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचने सुखा झाले हो साजने आ तो हा विठ्ठल बरवा तो माधवा आ बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आबाडे आ तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवीवर आ तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे सेवितो हा रस वाटितो निका घारे होऊ नका रानबारी विटेवरी ज्यांची पाऊले समान तोची एकदान शूरदाता मनाचे संकल्प पावविला सिद्धी जरी राहे बुद्धी यांचे पाये तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूपा विटेवरी ज्यांची पाऊले समान तोची एकदान शूरदाता दान शूरदाता विडोबा रखुमाये हरे विडोबा रखुमाये विठाला 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 पुंडलिका वरदे ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा कर्तव्याची जाण करून देणारा अभंग आपण आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी स्वीकारलेला आहे। कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम संत परंपरेनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। समाजाला दिशा देण्याची का गरज वाटते तर प्रत्येक व्यक्तीसमोर दुःख निर्माण होतं आणि त्या दुःखाच्या निवृत्तीसाठी प्रत्येकाला दिशा देणं मार्गदर्शन करणं प्रत्येकाला वाट दाखवणं गरजेचं असतं। म्हणून वाट दाखवण्याचं मार्ग दाखवण्याचं काम या संत परंपरेनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा जर विचार पाहायचा झाला तर व्यक्तीसमोर निर्माण होणारं दुःख कुटुंबासमोर निर्माण होणारं दुःख आणि समाजासमोर निर्माण होणारं दुःख वेगवेगळं पाहायला मिळतं। विठ्ठला 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 व्यक्तीसमोर निर्माण होणाऱ्या दुःखातून मुक्ती जर हवी असेल तर त्या व्यक्तीला स्वतःला प्रयत्न करावा लागतो। वास्तविक पाहता दुःख स्वभावता कोणालाही आवडत नाही। मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे मला दुःख व्हावं म्हणणारा जगाच्या पाठीवर एकही भेटत नाही तरी कोणाचं दुःख गेलेलं नाही। असं का? आमचं दुःख का निवृत्त होत नाही? दुःख निवृत्तीचा उपाय आम्ही व्यवस्थितरित्या शोधलेला नसतो। दुःख निवृत्तीचा मार्ग व्यवस्थितरित्या आम्ही अवलंबलेला नसतो म्हणून आमच्या जीवनातलं दुःख गेलेलं पाहायला मिळत नाही। पण याच्यासाठी प्रयत्न कोणता करावा हे सांगण्यासाठी संत महात्मे अवताराला आलेले आहेत। संतांनी या इहलोकामध्ये प्रत्येक जीवाला दुःख निवृत्तीचा मार्ग सांगण्याचाच प्रयत्न केलेला आहे। पण हा मार्ग सांगत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवली नाही। समाजाला विचार द्यायचे त्या मोबदल्यामध्ये माझं एवढं मानधन आहे, समाजाला दिशा द्यायची आहे त्याच्यासाठी मला एवढं पॉकेट लागेल, समाजाला मार्ग दाखवत असतानाची निरपेक्ष वृत्ती फक्त संतांच्या विचारामध्ये आणि जीवनामध्ये पाहायला मिळते। महाराजांनी याचं सुंदर असं चिंतन मांडलेलं आहे। ऐशी कळवळ्याचे जाते ऐशी कळवळ्याचे जाते ऐशी कळवा करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती लाभाशिवाय प्रेम करणारे फक्त संत महात्मे पाहायला मिळतात। 12व्या अध्यायामध्ये निरपेक्षतेचा सुंदर असा विचार मांडलेला आहे। अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागे यो मद्भक्ता समे प्रियः। निरपेक्ष विचारातून समाजाला दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं इथं संत लक्षणीचा विचार पाहावा लागतो। प्रत्येकाला दुःख नकोय। व्यक्तिगत दुःख, कौटुंबिक दुःख आणि सामाजिक दुःख, समाजावर होणारं दुःख जर पाहायचं झालं तर त्यामध्येच आपल्याला दुष्काळाचा विचार पाहता येतो। दुष्काळ असेल, भूकंप असेल, महापूर असेल, वादळी वारं असेल, नैसर्गिक आपत्ती निर्माण होणं हे दुःख सामूहिक आहे, समाजावर आलेलं दुःख आहे।
कुटुंबावर होणाऱ्या दुःखासाठी कुटुंबाने प्रयत्न केला पाहिजे. व्यक्तीवर होणारं दुःख त्याच्या निवृत्तीसाठी प्रत्येक व्यक्तीने तो प्रयत्न केला पाहिजे. पण समाजावर होणाऱ्या दुःखातून जर बाहेर पडायचं असेल तर समाजानं जागं होणं गरजेचं आहे. समाज आता एवढा निद्रिस्त आहे, दुष्काळावर चर्चा भरपूर होते पण ती चर्चा कृतीत उतरत नाही, म्हणून परिणाम दिसत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून आपल्याकडे वक्तृत्वामध्ये एक दिशा पाहायला मिळते. उच्चार विचार आणि आचार एकसारखा असेल तर समजावं की संत लक्षणेचा आधार घेऊन यांचं जीवन पुढे निघालेलं आहे. आमचा उच्चार एक असतो, विचार एक असतो. उच्चार आणि विचाराप्रमाणे आचरण असतं का, वागणं असतं का, इथं प्रश्नचिन्ह आहे. आम्ही पर्यावरणाच्या बाबतीमध्ये भरपूर चर्चा करतो, वेगवेगळी सत्र आयोजित करतो, परिसंवाद आयोजित करतो, त्याच्या बैठका लावतो, त्या अनुषंगानं अनेक प्रकारचे निर्णय केले जातात. तरी सुद्धा दुष्काळ बाजूला का होत नाही याचं कारण आम्ही चर्चेपर्यंतच थांबतो. आमच्या दुष्काळाच्या विषयीच्या जाणीवा पुढे सरकत नाही. दुष्काळ निवारणासाठी काय केलं पाहिजे, प्रत्येक संघटनेने याचा विचार करून गांभीर्यानं याच्याकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे. आता आपण म्हणतो की वृक्षारोपण केलं पाहिजे, नक्की केलं पाहिजे. अनेक सामाजिक संघटना याच्यामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक सामाजिक संघटनांच्याकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले जातात. फक्त एवढं सांगावं वाटतं की वृक्षारोपणाचा कार्यक्रम केवळ बातमी आणि फोटोसाठी असू नये, तर लावलेल्या वृक्षाचं संरक्षण कसं होईल याचाही विचार त्या संघटनेच्या, त्या संस्थेच्या किंवा त्या परिसरातील प्रत्येकाच्या कडून घडला पाहिजे. आम्ही वृक्ष लावणं आणि वृक्ष सांभाळणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. यातल्या एकाच गोष्टीकडे लक्ष देतोय. आपल्या स्वतःच्या मुलांकडे जसं लक्ष द्यावं, दिलं पाहिजे, त्याप्रमाणे वृक्ष लावल्यानंतर त्याच्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. आता जर हा विषय आपण समाजामध्ये नेला तर प्रत्येक संघटनेला वाटतं की आम्ही वृक्ष लावायला तयार आहोत, सांभाळण्यासाठी समाजातून आम्ही त्याच्यासाठी नियोजन करू, पण आम्हाला रोपं कोण देणार? वृक्ष लावण्यासाठी तेवढ्या रोपवाटिका उपलब्ध आहेत का? जरी असल्या तर त्या आम्हाला कशा पद्धतीनं देणार आहेत हा विचार प्रत्येक संस्थेकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग याच्यासाठी शासनाने मदत करावी. मग शासन मदत करत असताना आज प्रस्ताव ठेवला की उद्या ताबडतोब आम्हाला मदत होईल असं नाही, त्याच्यामध्ये कालावधी जातो. आज जर आम्ही प्रस्ताव ठेवला तर पावसाळा संपल्यानंतरच आम्हाला रोपं मिळणार आहेत. असा जर विचार चालू झाला तर या संघटनांच्या मनामध्ये निर्माण झालेली जी ऊर्जा असेल, प्रेरणा असेल, ती तिथंच थांबणार आहे. म्हणून त्यांना उत्तेजित करून, त्यांचं प्रबोधन करून शासनाने त्यांच्यापर्यंत ही जर सामुग्री पुरवली तर नक्कीच वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता वृक्षारोपण 1% तरी आहे का हा विचार खूप, कागदावर किती टक्के हा भाग वेगळा आहे, पण वास्तवामध्ये वृक्षारोपण किती होतं, झालेलं किती टक्के टिकलं जातं, हा विषय सध्याच्या काळामध्ये खूप महत्वाचा आहे. त्याच्यासाठी आता मी ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या वेळेला खेडेगावांमध्ये कीर्तनाला जातोय, एक वेगळा विषय समाजात मांडण्याचा मी प्रयत्न सुरू केलेला आहे. आपण अक्षय तृतीयेनंतर वैशाखामध्ये आपल्याकडं आंब्याचा सीझन असतो आणि बहुतांश अक्षय तृतीयेला आमरसाचं जेवण प्रत्येक कुटुंबानं करावं ही आपल्याकडे एक रूढ आहे. आता ही रूढ का वगैरे याच्यामध्ये मी आता वेळ खर्च करणार नाही, पण आमरसाचं जेवण केलं जातं. एका कुटुंबामध्ये किमान 10 तरी आंबे त्या दिवशी आमरसासाठी स्वीकारले जातात, घेतले जातात. त्या आंब्यांपासून रस तयार केल्यानंतर त्या आंब्यातून बाहेर पडणारी जी कोय आहे, त्याच्यापासून आंब्याचं जे रोप तयार आपण करू शकतो, त्या सगळ्याच्या सगळ्या कोयी उकिरड्यावर जातात. ग्रामीण भागामध्ये मी असा विचार सांगायला चालू केलेला आहे की प्रत्येकानं आपल्या घरामध्ये आमरस केल्यानंतर जेवढे आंबे होते तेवढ्या ज्या कोयी आहेत त्या आपल्या शेतामध्ये व्यवस्थितरित्या टाकून द्याव्या.
पाऊस पडल्यानंतर पुढचं काम निसर्ग करेल. निसर्गाला सांगावं लागणार नाही, इथं आंबा लावलेला आहे, इथं रोप लावलेलं आहे, इथं हे केलेलं आहे, आणि ते पुढचं काम सगळं निसर्ग करेल. वास्तविक पाहता आम्ही जर आंब्याचं झाड लावलं तर त्याचा आम्हाला मोबदलाही मिळणार आहे. भविष्यामध्ये त्याच्यापासून जर आंबे मिळायला लागले तर कुटुंबाला आर्थिक मदत होणार आहे. आणि निसर्गामध्ये, पर्यावरणामध्ये, या दुष्काळामध्ये आम्हीही काही केलं याचं आम्हाला प्रत्येकाला समाधान होणार आहे. शहरामध्ये जर हा विचार मांडायचा झाला तर प्रत्येकाला वाटणार आहे की आम्ही शहरामध्ये हे काय करावं. आपल्या घरामध्ये आमरस केल्यानंतर ज्या कोयी राहिल्या त्या उकिरड्यावर टाकण्यापेक्षा एखाद्या कॅरीबॅगमध्ये घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सामूहिकरित्या त्याचे एक नियोजन करावं. शहरालगत जेवढी काही शेती असेल किंवा शेतकरी असतील त्यांना प्रवृत्त करून जर आपण त्यांच्याकडे तो विषय दिला तर नक्कीच या सीझनमध्ये आपण किमान 25 लाखाच्या पुढं आंब्याची झाडं लावू शकतो. इतकं मोठं अशा या किरकोळ दिसणाऱ्या, सहज वाटणाऱ्या या नियोजनातून, या उपायातून आपण या दुष्काळासाठी काहीतरी करू शकू. पण त्याच्यासाठी मानसिकता असायला हवी आहे. आता आम्ही पाहतोय आपल्या परिसरामध्ये उष्णता भरपूर व्हायला लागली. आपल्याकडं सोलापूरमध्ये पूर्वी 42 पर्यंत, तिथून पुढे जाऊ लागलो आपण, 43 झालं, 44 झालं, 45. उष्णता वाढायला लागली की त्याच्यावर चर्चा होते. पण ही उष्णता कमी होण्यासाठी आम्ही झाडं लावली पाहिजेत. त्याचं नियोजन आहे ती तोडू नये याचा विचार आमच्याकडे नाही. आता विकास 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 या विचारामध्ये रस्त्याला अडथळा करणारी झाडं तोडणं चालू आहे. पण रस्त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर शासनाने घातलेलं बंधन, तिथं लावली जाणारी झाडं आहेत का, ती झाडं लावली का, त्याचा सांभाळ केला का, त्याचा अहवाल प्रत्येक वर्षी शासनानं घेणं गरजेचं आहे. आपण किती मार्गाचा, किती रस्त्याचं नियोजन केलं, किती किलोमीटरचे रस्ते तयार केले, त्या किलोमीटरच्या रस्त्यांवर किती झाडं लावली, त्यांना बंधनकारक किती होती, त्यातली किती लावली गेली आणि त्यातली किती सांभाळली गेली, याचा अहवाल दरवर्षी जर शासनाने घेतला, किमान या अहवालात तरी आपण थोडासा प्रामाणिकपणा दाखवून जर पुढे गेलो तर निसर्गामध्ये आपल्याला थोडंसं याचं योगदान पाहायला मिळेल. आपण सृष्टी सुंदर असावी, सुंदर असावी असा विचार करतो. नवे नवे प्रत्येकाला सौंदर्य खूप आवडतं. अहो, प्रत्येक व्यक्ती घराच्या बाहेर पडत असताना आरशासमोर उभा राहिल्याशिवाय बाहेर पडत नाही. म्हणजेच आम्हाला प्रत्येकाला वाटत असतं मी सुंदर दिसलो पाहिजे. बघा, कॅमेऱ्यासमोर उभं राहायचं झालं तर प्रत्येक जण कपडे वगैरे सगळं व्यवस्थित घेऊन कॅमेऱ्यासमोर जातो. मग फोटो काढायचा असेल, रेकॉर्डिंग असेल, शूटिंग असेल, आपण जात असताना, मी स्वतः समाजाला दिसत असताना सुंदर दिसावं ही आमची अपेक्षा आहे. पण ज्या जगामध्ये वावरतोय तो निसर्गही नक्की सुंदर दिसला पाहिजे, तो सुंदर असला पाहिजे. या जगाचा जो परमात्मा आहे त्याच्या सौंदर्याचा विचार महाराजांनी आपल्या समोर मांडलेला आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, करक ठेवो तुळसी गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, करकटेवरे ठेवोने या, करकटे ठेवोने या, तुळसी हार गळा कासे, तुळसी हार गळा कासे पितांबर, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. हा परमात्मा किती सुंदर आहे. शब्दातून आम्हाला याचं वर्णन पाहता येईल. काही मंडळी म्हणतील आम्ही डोळ्याने पाहतो त्यावेळेला आम्हाला तो सुंदर का वाटत नाही. सगळ्याच वस्तू आम्हाला डोळ्याला पाहता येतात असं नाही, डोळ्याने पाहता येतात असं नाही.
तर काही मनाने पाहायच्या असतात, काही बुद्धीने पाहायच्या असतात, काही विचाराने पाहायच्या असतात. हा परमात्मा इंद्रियाच्या अतीत आहे, म्हणून भगवद्गीतेमध्ये याचं चिंतन मांडलेलं आहे. यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामक. हा परमात्मा एवढा सुंदर आहे आणि त्याच्याच पासून निर्माण झालेली सृष्टी सुद्धा सुंदर आहे. बघा, या सृष्टीकडून आम्हा प्रत्येकाला अपेक्षा आहे, ही सृष्टी कशी असावी. बघा, निसर्गामध्ये जर बदल झाला तर आम्ही ताबडतोब चर्चा करतो. 15 दिवस निसर्गाने ऋतुचक्र बदललेलं आहे असे आपली आत्ता चर्चा ऐकायला मिळतीये. नेहमी पावसाळा केव्हा असायचा, उन्हाळा केव्हा असायचा, हा विचार आपला चालू होत असताना निसर्गाकडून आमच्या प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत. आपल्याकडे जशा निसर्गाच्या अपेक्षा आहेत तशा निसर्गाला सुद्धा आपल्याकडून अपेक्षा आहेत. निसर्गामध्ये वावरणाऱ्यांनी काय करावं? निसर्गाचं संरक्षण करावं. आम्ही जर रस्त्याने निघालो, समोर एखादं झाड असेल, काही मुलं मोबाईलवर बोलत असताना, मुलं म्हणण्यापेक्षा व्यक्ती म्हणू आपण, समोर जर झाड असेल तर सहज त्या झाडाच्या पानाला तो धरतो. मोबाईलवर बोलत बोलत 2-4 पानं त्यानं तोडलेली त्याच्या लक्षातही येत नाहीत. आमचं बोलणं मोबाईलवर चालू असतं, पण इकडं कृती चालू असते की पर्यावरणावर आमचं अतिक्रमण सुरू आहे. म्हणजे आम्ही वावरत असताना पर्यावरणाचा विचारच करत नाही. दुःख यायला लागली की मात्र पर्यावरणाच्या विषयी आमच्यामध्ये चर्चा चालू होते. आम्ही पर्यावरणाला ही एक आमच्या जीवनातली गरज या भूमिकेतून पाहत नाही. आता शेतीकडे सुद्धा पाहताना त्याच भूमिकेतून पाहिलं गेलं पाहिजे. पूर्वी प्रत्येक शेतामध्ये, प्रत्येक बांधावर भली मोठी झाडं असायची, त्या झाडांच्या रांगा असायच्या. ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर आपण विश्रांतीला थांबायचं म्हटलं तर थोडंसं समाधान वाटायचं. आता झाड शोधावं लागतं, सावली शोधावी लागते. विश्रांती घ्यायची म्हटलं तर झाड सापडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजेच आम्ही निसर्गावर अतिक्रमण करू लागलो. म्हणून निसर्गाचं चक्र बदललेलं पाहायला मिळू लागलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. याच्यासाठी 12व्या शतकामध्ये ज्ञानोबारायांनी एक विचार मांडलेला आहे. नगरेचे रचावी. नगर जर वसवायचं असेल तर रचनात्मकरित्या ते नगर वसवलं पाहिजे. बघा, आपण एखादी कॉलनी असेल तर ती अगोदर शासनाच्या नियमाप्रमाणे त्याचा लेआउट केला जातो, त्याला परवानगी घेतली जाते आणि नंतर त्याचं नियोजन करत असताना आता त्या कॉन्ट्रॅक्टरला बंधन आहे, झाडं लावली पाहिजे. पण किती भागामध्ये झाडं लावली जातात त्याच्याकडे लक्ष आहे का? तेवढ्या भूतकाळ सोडून द्या, पण इथून पुढच्या काळात तरी आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येक संस्थेला शासनानं जर बंधन केलं, जसं आपण आता 26 जानेवारी 15 ऑगस्ट या दिवशी शासकीय कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला हजर राहिलंच पाहिजे हे बंधन करतोय. किमान या बंधनामुळे तरी हे राष्ट्रीय सण साजरे होत आहेत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच बंधनाप्रमाणे आता सामाजिक संस्थांना, शासनाच्या अंतर्गत असलेल्या संस्थांना वृक्षारोपणाचं बंधन घालणं ही काळाची गरज आहे. मग त्यामध्ये पतसंस्था असतील, त्यामध्ये बँका असतील, त्यामध्ये सोसायटी असेल, त्यामध्ये गणेशोत्सव असेल, नवरात्र मंडळ असेल, यांना विनंती करावी आणि ज्यांना बंधन करता येईल त्यांना नियम करून त्यांच्या समोर तो नियम मांडला पाहिजे. आपल्याला जर दुष्काळाच्या अनुषंगाने काम करायचं असेल तर शासनाने याच्यामध्ये या पद्धतीने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ज्ञानोबारायांनी 12व्या शतकामध्ये याचा विचार मांडत असताना लक्षणा मांडली. नगरेचे रचावे. नगर वसवायचंय, कसं असावं? ज्याप्रमाणे आपण घराची रचना करतो, आपल्या घराचा हॉल काय असावा, कुठं असावा, आपल्या घराचं किचन कुठं असावं, आपल्या घराचं बेडरूम कुठं असावं, शौचालय कुठं असावं, रिकामी जागा कशी कुठं असावी, हा सगळा विचार
करून नंतर आपण निर्णय घेतो की इथं अशा अशा पद्धतीनं आपण बांधकाम केलं पाहिजे. नगराची रचना सुद्धा त्याच पद्धतीची असली पाहिजे. नगरामध्ये रिकामी जागा ठेवून बागेसाठी ती कशी वापरता येईल, नाहीतर रिकामी बागेसाठी ठेवायची आणि ती दुसरीकडेच वापरायची, हा विचार भूतकाळामध्ये झाला असला तरी भविष्यात होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्ञानोबरायांनी हा विचार मांडत असताना चिंतन मांडलेले, नगरेचे रचावे जलाशये निर्मावी, जलाशयाचं निर्माण करावं. जलाशय म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपल्या समोर येणारं जलयुक्त शिवार. ही योजना ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकात म्हणजे जवळपास 800 वर्ष झाली ही योजना सांगितलेली आहे. संतांनी समाजाला उपयोगाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या आहेत, फक्त त्याच्याकडे लक्ष देणं हे आमचं कर्तव्य आहे. संत महात्म्यांनी जी विचाराची दिशा दिली त्याचा स्वीकार करणं ही काळाची गरज आहे. म्हणून आम्हाला तुकोबाराय सांगतात की प्रत्येकाला जर आनंद मिळवायचा असेल तर या विचाराकडे या. मी हा आनंद घेतोय आणि तो इतरांना सुद्धा देतोय. हाच विचार महाराजांनी आपल्या समोर मांडला. सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, वाटितो सेवितो हा नका रान भरी, यारे रान भरी विटेवरी पाऊले समान, पाऊले समान, घारे होऊन कारण, घारे होऊन कारण भरी विटेवरी पाऊले समान, विटेवरी पाऊले समान. सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रान भरी. वैचारिक दिशा देण्याचा प्रयत्न संतांनी केलेला पाहायला मिळतो. अहो 12व्या शतकामध्ये आम्हाला जलाशयाचा विचार सांगितला, पुढे त्याची अंमलबजावणीच झाली नाही, म्हणून आम्हाला आता जलयुक्त शिवाराकडे वळावं लागलेलं आहे. पाण्याचं पुनर्भरण करणं हे खूप पूर्वी सांगितलं गेलं, पण आम्हाला त्याच्याकडे लक्षच द्यावं वाटलं नाही. आमच्याकडं पूर्वी सोलापूरला प्रत्येक दिवशी पाणी असायचं. एका दिवसाला 2 वेळेला पाणी येत होतं. सकाळी यायचं, संध्याकाळी यायचं. पाणी भरपूर होतं म्हणून त्याचा वापरही त्या प्रमाणामध्ये होता. आम्हाला पाण्याचा वापर मोकळेपणाने करण्याची सवय लागलेली आहे. या पद्धतीतून पुढे जात असताना सुरुवातीला 2 वेळचं पाणी एका वेळेवर आलं. एका वेळेचं पाणी 1 दिवसावर आलं, 1 दिवसाआड आलं. त्यानंतर 4 दिवसावर गेलं. 4 दिवसावरून 6 दिवसाकडे वाटचाल चालू झाली होती. अशी आपली वाटचाल पुढे जातीये. आपण पाहिलं आपल्या जवळच लातूर गाव आहे, लातूर शहर आहे. तिथं 144 कलम लागू करावं लागलं फक्त पाण्यासाठी. अहो पाण्यासाठी जर जमावबंदीचा आदेश देण्याची वेळ आली तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. पाणी हे आपलं जीवन आहे. पाणी हे आपलं जीवन असताना सुद्धा आम्ही त्याच्याकडे कसं पाहतोय. आणि अशा या परिस्थितीपर्यंत जर आम्ही जाग होत नसेल, प्रत्येक गोष्ट प्रशासनानं करावी, प्रत्येक गोष्ट दुसऱ्यानं करावी, असा जर आमचा विचार चालू झाला तर भविष्यामध्ये नक्की संकट उभी राहणार आहेत. मग त्यावेळेला मात्र आम्हाला वाटणार आहे की देव आहे का. आम्हा कीर्तनकार मंडळींना समाजाकडून प्रश्न विचारला जाणार आहे. आम्ही सहजच म्हणणार आहे आम्ही देव मानतोय, आहे. मग देव आहे तर त्यांनी दुष्काळ का निर्माण केला. देव आहे तर त्यांनी पाऊस देऊ नये का, पाणी देऊ नये का. पण वास्तविक पाहता आपण कसं राहतो त्याच्यावर आपला पुढचा प्रवास आहे.
आम्ही वागत असताना व्यवस्थित वागत नाही. आचरण आमचं जर पाहिलं, आत्ताची तरुण पिढी व्यसनामध्ये पूर्णपणे बिघडलेली पाहायला मिळायला लागली. मी पूर्वी 100 मुलांमध्ये 99 मुलं व्यसनी असं म्हणत होतो, पण आता ते धाडस करावं का असा प्रश्न आहे. 100 मुलांमध्ये 100च्या 100 व्यसनी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, अशी परिस्थिती आम्हाला पाहायला मिळायला लागली. मग मुलं व्यसनी का बनतात? याला पहिलं कारण आई वडिलांचं दुर्लक्ष. मुलांना केवळ चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊन देणं, त्यानं मागेल तेवढे पैसे देणं म्हणजे पालकत्व नव्हे. तो काय करतोय, त्याचा विचार कसा आहे हे पाहणं इथं पालकत्वाची भूमिका आहे. मग आमची मुलं व्यसनी बनायला लागली तरी पालकांचं दुर्लक्ष होतं. मी कसं रागवावं? रागवल्यानंतर त्यानं काय केलं तर, अहो व्यसन करायला लागला हेच त्याचं वेगळेपण आहे. त्यानं व्यसन करून जगण्यापेक्षा जय हरी केलेला खूप चांगला आहे. पण आम्ही त्याच्या त्या भीतीमुळं त्याला रागवणं बंद करतो. पुढे भविष्यात तोच आई वडिलांना रागवायला सुरुवात करतो. आपणच वेळी त्याला रागवलं असतं, त्याला जर व्यवस्थितरित्या चौकटीमध्ये बसवलं असतं तर ही वेळ निर्माण झाली नसती. मी नेहमी व्यसनावर बोलत असतो, पण आता माझा विषय दुष्काळ आहे, त्यामुळे यात जास्त वेळ खर्च करणार नाही. आपलं चिंतन चालू आहे की पाण्याकडे आमचं पाहणं कसं आहे. आम्हाला पाणी मुबलक मिळत होतं, त्यामुळं भरपूर मिळत होतं, म्हणून आमच्या सवयी बदललेल्या होत्या. जाऊ द्या, ठीक आहे, पाणी मिळत होतं त्यावेळेला आम्ही वापरलं. इथून पुढच्या काळामध्ये आम्ही याची काळजी घेणं गरजेचं आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब आम्हाला वाचवता आला पाहिजे. जसा आपल्या खिशातला प्रत्येक पैसा वाचवण्याचा विचार असतो. बघा, एखादी वस्तू आपल्या घराच्या जवळ मिळत असेल तर लगे आपल्या मनामध्ये विचार येतो, इथं घेऊन 10 रुपये जास्त घालवण्यापेक्षा बाजारात जाऊया, ती तेवढी स्वस्त मिळेल का, हा विचार आमच्या मनामध्ये सुरू होतो. साहजिक आहे, प्रकृती आहे, प्रकृती धर्मानुसार हा विचार आला पाहिजे. जसा आम्ही पैशाचा विचार करतो, पाणी पैशापेक्षा मोठं आहे. पाणी हे आमचं जीवन आहे. पैसा हे जीवन नव्हे, माध्यम आहे. पैसा जीवन जगत असताना आम्हाला माध्यम म्हणून उपयोगाचा आहे, पण पाणी हे आमचं जीवन आहे. पैशाविना मनुष्य राहू शकतो, पण पाण्याविना राहू शकत नाही. याच्यासाठी दृष्टांत दिला जातो, जीवना वेगळे मासोळे तैसा तुका तळमळे. जीवन म्हणजे पाणी, मासोळी म्हणजे मासा. मासा जर पाण्यातून बाहेर काढला तर त्याची परिस्थिती काय होते? तो मासा म्हणतो, मी खूप वेळ पाण्यामध्ये होतो, खूप ओला झालोय आणि त्यामुळं आता मला जरा विश्रांती घ्यायची असं म्हणतो का? नाही, त्याचं जीवनच पाणी आहे. मग काही मंडळी यावर प्रश्न मांडतात, मासा पाण्यामध्ये कसा झोपत असेल? त्याच्यासाठी मासा व्हावं लागणार आहे. आपण इथं शब्दाने चर्चा करून आम्हाला मासा कसा झोपत असेल हे लक्षात येणार आहे का? जाऊ द्या, ठीक आहे, मास्याला पाणी हे जीवन आहे, पाण्यातून तो बाहेर निघू शकत नाही. मनुष्य पाण्याविना काही काळ राहू शकतो, पण जीवन जगू शकत नाही. म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब सांभाळणं ही काळाची गरज आहे. मग आम्हाला आता स्वतःच्या सौंदर्यासाठी पाणी भरपूर वापरण्याची सवय लागली. दिवसभरामध्ये आम्ही स्वच्छता किती वेळ करावी, कशी करावी? बघा, भविष्यात जर आम्हाला शासनाने सांगितलं की पाणी कुठं वापरायचंय, जेवढं लिटर लागतं तेवढंच घ्या, तर आश्चर्य वाटायला नकोय. आम्हाला पाण्यासाठी बंधनं घालून ही वेळ निर्माण करून घेण्यापेक्षा आहे त्या पाण्याचा वापर कसा करावा, पाण्याचा साठा कसा वाढवावा, पाण्याची क्षमता कशी वाढवावी, जमिनीमध्ये पाणी कोणत्या पद्धतीने मुरवता येईल, ते पाणी तिथंच कशा पद्धतीने थांबेल, हा विचार शहरातली मंडळी म्हणतील, आम्ही याच्यासाठी काय करावं? काही नाही, टेरेसच्या बाजूने आपले सगळे जे काही पाईप आहेत ते सगळे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावेत. ज्या पाईपचं लिकेज आहे, पाण्याची गळती आहे, ती प्रत्येकानं थांबवणं गरजेचं आहे. आम्ही काटकसर करत असतो, या महिन्याची गळती आम्ही पुढच्या महिन्यात थांबू, या महिन्यात अडचण आहे, आर्थिक नियोजन होईना म्हणून पावडर आणायची आम्ही विसरलो. असं कधी घडतं का? पावडरला महत्व देतो आम्ही, नक्की द्या, माझा पावडरचा काही विरोध नाही,
पण पाण्याच्या गळतीलाही आम्ही लक्ष दिलं पाहिजे. टेरेसवरून खाली पडणारं पाणी आपल्या बोरच्या परिसरामध्ये ते जमिनीत त्याचं पुनर्भरण कसं करता येईल याच्यासाठी प्रत्येकानं जागरूक होणं गरजेचं आहे. याच्यासाठी सामाजिक संस्थांनी भागाभागामध्ये शिबिरं घेतली पाहिजेत, कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. पाण्याचं पुनर्भरण करणं हे किती गरजेचं आहे, ते महत्वाचं कसं आहे. नाहीतर आमच्या मनामध्ये पुन्हा शंका, पावसाचं पाणी आहे ते घाण असणार आहे, ते आमच्या बोरमध्ये जाऊन पुन्हा त्याचा आमच्या शरीरावर आरोग्यावर काय वगैरे वगैरे शंका येणं साहजिक आहे. आणि त्या शंकाचं निरसन करणं हे संस्था असतील, आरोग्य विभाग असेल, प्रशासन असेल, आमचं कर्तव्य ठरतं. आणि म्हणून हा विचार खूप महत्वाचा आहे. 12व्या शतकामध्ये ज्ञानोबरायांनी विचार मांडला, नगरेची रचावी जलाशये निर्मावी. जलाशयाचं निर्माण करत असताना महावने लावावी नानाविध. म्हणून कृषी विभागाकडून, वन विभागाकडून काही जमीन ताब्यात घेतली जाते आणि त्याच्यावर फक्त झाडच लावली जातात. मग आता कागदावर दाखवण्यासाठी काही प्रयोग केले जातात, पण वास्तवात या गोष्टीकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे. आणि याच अनुषंगानं आलेलं संकट शेतकऱ्यांसाठी आता काय आहे, त्यांच्या दृष्टीनं या दुष्काळाकडे कसं पाहता येईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. पण वारकरी परंपरेप्रमाणे भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, हरे विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमा, हरे विठोबा रखुमा. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव. सेवितो हारस वाटितो अनिका, घारे होऊ नकारान भरी. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण विचार पाहतोय की दुष्काळ आत्ताच्या परिस्थितीमध्ये किती भीषण आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शेतकरी मंडळी पावसाळ्याकडं इतक्या आतुरतेनं वाट पाहतायत की त्यांचं सगळं जीवन त्याच्यावर आहे. वर्षभर प्रत्येक सणाला त्यांना जाणीव होते. दिवाळी आली, दसरा आला, संक्रांत आली, प्रत्येक सणाला कुटुंबामधून अपेक्षा असते, मागणी असते. लहान मुलांकडून अपेक्षा असते की आम्हाला हे घेतलं पाहिजे, आमच्यासाठी हे खरेदी केलं पाहिजे. मग कपड्याची अपेक्षा असेल, वह्या पुस्तकांची अपेक्षा असेल, चपला बुटांची अपेक्षा असेल, इतर गरजेच्या वस्तूंची अपेक्षा असेल. शहरामध्ये नोकरी करणारा जो वर्ग आहे, कर्मचारी जो वर्ग आहे, त्यांना दर महिन्याला काम किती केलं याच्यावर पगार नाही, सही केली की पगार चालू झाली. तरी आम्हाला वेतनं वाढावी वाटायला लागली. नक्की वाढावी, माझा वेतनाचा काही विषय नाही, पण आम्ही काम करत असताना जेवढा पगार घेतो तेवढं काम करतो का, इथं प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे पगार आला की आपल्या मुलांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकतो, पण शेतकऱ्यांना अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत. मग त्यांना मुलांना नाराज करता येत नाही म्हणून ते काय सांगत असतात, या वर्षी पाऊस नक्की आहे. कारण प्रयोगशाळेनं अंदाज वर्तवलेला आहे, पाऊस भरपूर आहे, पाऊस भरपूर आहे. या वर्षी पाऊस पडला की आपण पीक घेऊ आणि त्या पिकातून आलेल्या पैशातून तुझी अपेक्षा पूर्ण करू. असं शेतकरी आपल्या कुटुंबाला, आपल्या घरातल्या लहान मुलांना, मग मुलगी असेल मुलगा असेल, या प्रत्येकाला आशेवर ठेवतात. आणि जर पाऊस नाही आला तर पुन्हा त्यांना मुलांची समजूत काढावी लागते. हा प्रवास करत असताना मुलं जर मोठी झाली तर त्यांचं वयात आल्यानंतर लग्न करावं लागतं. मग मुलगी असेल तर प्रत्येक वडिलाला काळजी असते. मुलगी म्हणजे अतिमहत्वाचं रत्न आहे, त्या रत्नाला कसं सांभाळलं पाहिजे. बघा, भाजी कुठेही मिळते, पण सोनं फक्त विशिष्ट ठिकाणी. बघा, आपण सराफांच्याकडे गेलो
आणि त्या सराफांच्या दुकानामध्ये गेल्यानंतर सोनं काही असं अस्ताव्यस्त समोर दिसत नाही. त्याला व्यवस्थित डबीमध्ये ठेवलं जातं. ती डबी लॉकरमध्ये ठेवली जाते. ते लॉकर कपाटामध्ये असतं. ते कपाट विशिष्ट कोपऱ्याला असतं. म्हणजे त्याची एवढी सुरक्षा केली जाते. त्या पद्धतीने मुलींच्या विषयी प्रत्येक माता पित्यांना काळजी वाटते म्हणून बंधन आहेत. मुलींना बंधनं का, मुलींना बंधनं का, बंधनातून बाहेर येऊ द्या, मुलींना मुक्त करा, असा जो विचार येतो, नक्की मुलींना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. पण मुलगी हे त्या कुटुंबाचं रत्न आहे आणि रत्नाचा नेहमीच सांभाळ केला पाहिजे. बघा, लोखंड कुठंही पडतं, कसंही पडतं, त्याला गंज लागतो, लागलेला गंज वाळून जातो. मुलांचं अशा प्रकारचं जीवन कुटुंबात पाहायला मिळतं. मुलांकडं आई वडिलाचं तेवढं लक्ष नाही म्हणून मुलं कुठेही बसतात, कोणत्याही कटड्यावर, कोणत्याही गप्पा मारतात. तिथून सवय लागते, कोणत्याही टपरीवर जातात, त्यांना गंज चालू होतो आणि त्या गंजातून व्यसनात एवढे आहारी जातात की बस त्यातच त्यांचा शेवट होतो. म्हणजे मुलीकडे पाहण्याची मुलांकडे पाहण्याची कुटुंबातली दृष्टी वेगळी आहे. म्हणून मुली जर वयात आल्या तर प्रत्येक माता पित्यांना काळजी वाटते की तिचं लग्न लावून दिलं पाहिजे. पण लग्न करण्यासाठी आत्ताच्या काळामध्ये पैसा खूप महत्वाचा आहे. बघा, आम्ही पुरोगामी या विचाराकडे जरी निघालेलो असलो तरी आणखी हुंडा बंद झालेला आहे असं कुणी सांगू शकतं का, हा माझा प्रश्न आहे. कारण आम्ही कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये हुंड्याच्या विषयी बोलत असलो तरी समाज त्याचा त्या पद्धतीने स्वीकारच करतोय असं नाही. हुंडाबंदीचा कायदा झालेला असला तरी हुंडाबंदी 100% बंद आहे असंही नाही. उलट जी मंडळी जास्त शिकलेली असतात त्यांच्या हुंड्याचे आकडे ऐकले की डोक्याला मुंग्या येतील असे आकडे आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. अलीकडं हुंड्याचं स्वरूप बदललं. रकमेमध्ये घेण्यापेक्षा सोन्यामध्ये घेणं चालू झालं. हुंडा कुठं मागितलेला आहे, सोनं घ्यायलो आम्ही. हुंडा कुठं मागितलेला आहे, सोनं घ्यायलो. अहो, आम्हाला अनेक मंडळी विचारतात, तुम्ही दुष्काळामध्ये सप्ते करायला लागलात, तोच पैसा शेतकऱ्यांसाठी दिला तर चालणार नाही का? पण वास्तविक पाहता दुष्काळामध्ये सप्त्याची गरज आहे. सप्त्याच्या माध्यमातून सत्संग घडतो आणि सत्संगातून मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. तसा जो हुंडा घेतला जातो तो शेतकऱ्यांसाठी द्यावा, नक्की घ्यावा हुंडा. लग्नामध्ये आहेरही घ्यावा, आहेरासाठी टेबल ठेवावे आणि जेवढा आहेर जमा झाला तेवढा द्यावा, अशी जर संकल्पना मांडली, मान्य होईल का? आमच्याकडे आहेरावर चर्चा चालते. कोणी किती आहेर आणला त्याच्या वह्या केल्या जातात. बघा, लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या घराला जर भेट दिली तर आहेराची वही निघते. ती वही प्रत्येक घरामध्ये 10-10 वर्ष सांभाळली जाते. म्हणजेच आहेराची पद्धत आणखी सुद्धा समाज मनावर घट्ट पद्धतीने पाहायला मिळतीये. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न करणं त्यांच्यासाठी खूप कठीण आहे, अवघड आहे. ते आपल्या मुलीला किंवा आपल्या परिवाराला सांगत असतात, नक्की पावसाळा आला की आपण कष्ट करूया, सगळं कुटुंब मिळून आपण शेतामध्ये कष्ट करून पीक घेऊ आणि त्यातून जो पैसा उभा राहील त्या पैशाच्या माध्यमातून लग्न करू. पण जर पावसाळ्यात निसर्गाने साथ दिली तरच ती अपेक्षा पूर्ण होणार आहे. जर ती अपेक्षा भंग झाली की मग मात्र शेतकरी आत्महत्येकडे प्रवृत्त होतो. तो आत्महत्या करण्यासाठी का प्रवृत्त होतो? तर त्यानं कुटुंबाला दिलेल्या अपेक्षा त्याला थांबवणं शक्य होत नाही. त्यानं कुटुंबाला, आपल्या मुलाबाळांना, आपल्या परिवाराला अपेक्षा, त्यांना दिलेले वचन दिलेला असतो, शब्द दिलेला असतो आणि तो सांभाळणं त्याच्यासाठी खूप कठीण जातं. आणि म्हणूनच आपल्याकडे आत्महत्येचं प्रमाण वाढायला लागलेलं पाहायला मिळतं. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, हजारोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करतायत. अहो, मुंगीसारखी माणसं मरायला लागली तरी आम्हाला जाग येईना. एक 25 वर्षाच्या पूर्वीचा जर काळ डोळ्यासमोर घेतला, राज्यामध्ये एका व्यक्तीने आत्मदहन करण्याचा इशारा दिला तर सगळे जागे होत होते, सगळी यंत्रणा हालत होती. आता हजारोच्या संख्येने शेतकरी मरतायत पण आम्ही तटस्थ आहे, आम्हाला त्याचं काही वाटत नाही. का? गांभीर्यच नाही. त्याच्यामध्ये आपला जर कोणी गेला तर आम्ही जागे होणार आहे. नक्कीच आपला जवळचा जोपर्यंत कोणी जात नाही तोपर्यंत आम्ही जाग होत नाही. शेतकऱ्यांसाठी
माझं निवेदन आहे, माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी आपल्या जीवनाचं मोल समजून घेणं गरजेचं आहे. अहो, किरकोळ अशा कर्जासाठी आत्महत्या करावी हा त्याचा पर्याय आहे का? कर्जातून मुक्त होण्यासाठी आत्महत्या हा पर्याय ठरतो का? हा विषय खूप महत्वाचा आहे. काही मंडळी म्हणतील, अहो कर्जातल्या वेदना काय असतात, कर्ज मागायला येणारी मंडळी काय बोलतात त्याच्यानुसार आमच्या वेदना, आमचं दुःख काय आहे हे आम्हाला माहीत. त्यामुळं तुम्ही माईक समोर, कॅमेऱ्यासमोर, समाजामध्ये उभं राहून बोलायला यातना ज्या वेळेला होतात त्यावेळचं दुःख मोठं असतं आणि त्या दुःखाने जर उंची वाढवली तरच मनुष्य आत्महत्येकडे प्रवृत्त होतो. ठीक आहे, आपण मान्य करू कर्जाच्या वेदना मोठ्या आहेत, पण कर्जाची रक्कम आणि आपलं जीवन जर याची तुलना केली तर जीवन मोठं आहे का कर्ज मोठं आहे? याचं उत्तर नक्कीच असणार आहे की जीवन मोठं आहे आणि कर्ज जीवनाच्या दृष्टीने किरकोळ आहे. मग अनमोल असं जीवन आम्ही का खर्च करावं? महाराजांनी याच्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्हाला जन्म दिला तो कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. स्वर्गीचे अमर इच्छेताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छेताती देवा, स्वर्गीचे अमर मृत्यू लोके मृत्यू लोके नारायण नामे होऊ जीवन नारा होऊ मृत्यू लोके भावा मृत्यू लोके भावा जन्म नारायण नामे होऊ जीवन मुक्ता स्वर्गीचे अमर इच्छेताती देवा मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा. स्वर्गातील देव या देहाची अपेक्षा करतात, कारण आम्हाला हा देह दिला, आत्महत्येसाठी दिला नाही. पापपुण्याचा विचार मानणाऱ्या मंडळींसाठी आत्महत्या करणं हे महापाप आहे. पाप माना न माना, पण जीवन त्यागणं मोठा दोष आहे. अनमोल असं जीवन मिळालं, या जीवनाचा आनंद घेत राहावा. अहो, प्रतिकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. कर्ज काढलं ठीक आहे, 2चं 4 वर्ष लागतील, 4चे 6 वर्ष लागतील. जीवन व्यवस्थित आहे, आपल्याकडे एक मन कानावर येते, शिर सलामत तो पगडी 50. आपणच व्यवस्थित असेल तर जीवनामध्ये कितीतरी वेळा कर्ज काढून कितीतरी वेळा कर्ज फेडू, ही वृत्ती आपण टिकवली पाहिजे, ती वृत्ती बांधली पाहिजे. आम्हाला जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. दुष्काळाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग आनंद घेत नाही, सातत्यानं पावसाकडे तो पाहत असतो, आतुरतेनं वाट पाहत असतो. चातक पक्षापेक्षा सुद्धा मोठी जिज्ञासा, मोठी आतुरता शेतकऱ्यांना आहे. पाणी फक्त शेतकऱ्यांना ग्रामीण भागातच हवंय असं नाही, शहरी मंडळींना सुद्धा पाण्याची अपेक्षा आहे. नवे नवे ग्रामीण भागात पाऊस झाला तर शहरी मंडळींचं जीवन आहे. नाहीतर आमचा उदरनिर्वाह कसा आहे? आमच्याकडे पैसे भरपूर आहेत, पण ज्वारी पिकली नाही, गहू मिळालं नाही, तांदूळ आलं नाही, काय करणार आहेत? केवळ पैसे खाऊन आपल्याला जीवन जगता येणार नाही, आपली भूक भागवता येणार नाही. त्याच्यासाठी पावसाची, पाण्याची खूप गरज आहे. मग निसर्ग नियमाने पाऊस कसा पडेल याचं नियोजन करणं, पडलेला पाऊस, पडलेलं पाणी कसं थांबवता येईल याचं नियोजन करणं. आत्ताच्या काळामध्ये याच्या पुढं आम्ही निघालोय. ज्यांनी पाणी थांबवलं ती मंडळी आपलं पाणी दुसऱ्याला द्यायला तयार नाहीत. आम्ही आत्ता सीमा राखून ठेवल्या. बघा, पूर्वी जातीच्या चौकटी होत्या, या जातीच्या लोकांची तिथं विहीर आहे, त्या जातीच्या लोकांचा इथं आड आहे, या जातीच्या लोकांचा इथं पानवटा आहे.
त्या पद्धतीने आता सोलापूरसाठी उजनी आहे, बारामतीसाठी उजनी आहे. त्या उजनीचं पाणी उस्मानाबादला द्यायचं नाही, त्या उजनीचं पाणी लातूरला द्यायचं नाही, आपल्या कर्नाटकचं पाणी महाराष्ट्राला द्यायचं नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये आपण कर्नाटकाचा विचार पाहत असताना राज्याचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा आपला विचार चालू होतो. पाणी हे जीवन असताना आम्ही पाणी जर दुसऱ्याला देऊ शकत नसेल तर आम्ही कुठं निघालोय? हा विषय खूप महत्वाचा आहे. दुष्काळावर बोलण्यासारखं भरपूर आहे. समाजाला या अनुषंगाने मला एवढंच सांगायचंय की कुणी काय केलं, प्रशासनाने काय केलं, सामाजिक संस्थांनी काय केलं, आम्ही काय केलं, याच्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा आम्हाला आता काय करायचंय हा विषय खूप महत्वाचा आहे. मग प्रशासनाने काय करावं, सामाजिक संस्थांनी काय करावं, प्रत्येक व्यक्तीने काय करावं, हा विचार स्वीकारून दुष्काळासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे. आजपासून आपण तो संकल्प करू. नवे नवे संकल्प म्हणण्यापेक्षा आपण ती प्रतिज्ञा करू आणि त्या प्रतिज्ञेच्या अनुषंगाने आपल्याला प्रवास करायचा आहे. आपण वाढदिवस साजरे करतो. प्रत्येक जण वाढदिवसाला आपल्याकडं सोलापूरमध्ये प्रत्येक चौकात अशी काही चेहरे बघायला मिळायचे की बस काही सांगता सोय नाही. वाढदिवस आम्ही उत्साहात साजरे करतो. वाढदिवसाला वृक्षारोपण प्रत्येकाने स्वीकारावं आणि आपल्या व्यक्तिगत वाढदिवसाला बाकीच्यांना प्रवृत्त करून पण त्या झाडाची सुरक्षा, त्याचं संरक्षण ज्यांचा वाढदिवस झाला त्यांनी ती जबाबदारी घेऊन आपण या दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू. एवढाच विचार आजच्या या प्रसंगामध्ये मी आपल्या समोर मांडतो. वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे आपल्याला भजन घ्यावं लागणार आहे. त्याचा पारंपरिक पद्धतीने आस्वाद घेऊ आणि कीर्तनाला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे माझा धाडीले निरोप, तुका तुका निरोपा, तुका धाडीले निरोपा मार विटेवरी आमुले विटे मार्ग हा तो विटेवरी जाची पा विटेवरी वर्मन तोची एकदान साता वरी जाची पाऊले विटेवरी जाची तुकाराम 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 तुकाराम. जय जय तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.
बोलिलेले कोरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा पराध राज तुम्ही हा नाही विचारिला अधिकार म्या करा क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा करा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम तुकाराम पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम श्री संत मुक्ताई महाराज की जय।